नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत राजा शिवाजी चित्रपट जो आहे तो सध्या रिलीज झालेला आहे, त्याच्याबद्दल मी बघणार आहे. आणि व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. त्यामध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की हा फिल्म तुम्ही बघायला का गेला पाहिजे म्हणून. तर मित्रांनो, या फिल्ममध्ये एक इतिहास दाखवला गेलेला आहे आणि तर महाराजांचा संघर्ष आणि त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्याचं त्यांचं स्वप्न जिवंत कसं केलं आहे, तर हे या चित्रपटातून बघितले जात आहे. जेव्हा महाराज स्वराज्याविषयी बोलतात ना गाईज, तर अक्षरशः अंगावर काटा येतो गाईज. प्रत्येक सीन तुम्हाला एक इमोशनल टच देतो आणि जणू तुम्ही त्या काळात आहात याचा अनुभव तुम्हाला देतो गाईज. हा चित्रपट जो आहे राजा शिवाजी, तो डायरेक्ट केलेला आहे रितेश देशमुखनी आणि स्वतःच रितेश देशमुख जो आहे तो राजा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅरेक्टर जो करत आहे. सपोर्टिव्ह कॅरेक्टर पण आहे गाईज. बॉलिवूडचे फार फेमस कॅरेक्टर, फार फेमस हिरोज वगैरे याच्यामध्ये आहेत. जसं की संजय दत्त आहे जो अफजल खानाची भूमिका करत आहे. अभिषेक बच्चन आहे जो संभाजी महाराज म्हणजे शिवाजी गांधींचे जे भाऊ होते त्यांचा रोल करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर जे सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंग होत आहे गाईज, सलमान खानचा जो सीन आहे ना गाईज, तो ट्रेंडिंग होतो इंटरनेटवर. तर तो ॲज अ जीवा माले त्यांनी थोडी ॲक्टिंग केली त्याच्यामध्ये. फरदीन खान झालं, विद्या बालनचे जे डायलॉग झाले ते एकदम कडक डायलॉग दिलेले आहेत गाईज विद्या बालननी. आणि डेफिनेटली मराठी ॲक्टर जे आहेत त्यांनी पण फार चांगली भूमिका या पिक्चरमध्ये केलेली आहे गाईज. जसं की महेश मांजरेकर झालेत, सचिन खेडकर झालेत गाईज, आणि भाग्यश्री झालं, आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे जनेली आहे ज्यांनी सईबाईचं कॅरेक्टर केलं आहे, ते पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं कॅरेक्टर जे आहे त्यांनी केलेलं आहे गाईज. आणि मी सपोर्ट करतो या फिल्मला, कारण मी नाही फक्त हीच फिल्म नाही तर जी पण गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या इतिहासाबद्दल जी फिल्म सांगते गाईज, तर त्या गोष्टीबद्दल, त्या अशा फिल्मबद्दल सगळ्यांनी सपोर्ट करायला हवं गाईज, जेणेकरून आपली जी हिस्ट्री आहे ती सगळ्यांसमोर यावी. आजची जी नवीन जनरेशन आहे गाईज त्यांना मोटिवेशन मिळावं. तर याच्यासाठी ह्या सगळ्या फिल्मला आपण गेलं पाहिजे, बघांना प्रमोट केलं पाहिजे या गोष्टींना. आजच्या जनरेशनसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परिस्थिती किती म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये कशी परिस्थिती हँडल केलेली गाईज, ते किती मोठं मोटिवेशन आहे गाईज त्या आपल्यामधून. महाराजांनी शून्यातून स्वराज्य कसं उभा केलं आणि आज आपण आपल्या गोष्टींना कसं टॅकल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या अशा फिल्ममधून आपल्याला बघायला मिळत असतं गाईज. तर खरंच हा उत्तम एक सिनेमा आहे गाईज. फिल्ममधलं जर फिल्मबद्दल जर काही बोलायचं झालं गाईज, तर बॅकग्राऊंड म्युझिक एकदम जबरदस्त आहे. अजय आणि अतुल यांनी जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे ना गाईज, ते एकदम कडक आहे. जेव्हा तुम्ही मूवी बघता ना तेव्हा एकदम जबरदस्त वाटतं सीन, एकदम मोटिवेशनल आणि अंगावर काटा आणणारा सीन तुम्हाला वाटतं गाईज. आणि ज्या प्रकारे रितेश देशमुखनी ज्या प्रकारे ह्या फिल्ममध्ये ॲक्टिंग केली आहे, ती पण जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे. आणि ही फिल्म काय ना गाईज, एक म्हणजे खतरनाक, त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कशा प्रकारच्या कूटनीतीवर कसे काम करायचे, किंवा शिवाजी महाराज कसे कमी संख्याबळ असताना सुद्धा युद्ध कसे जिंकायचे, कसले डावपेच वगैरे खेळायचे, किंवा कशी त्यांची पॉलिटिक्स होती, तर म्हणजे कशा प्रकारे जे त्यांची नीती होती, तर ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त भर दिलेला आहे. तर खरंच एक उत्तम फिल्म आहे मित्रांनो, आणि सगळ्यांनी मतलब बघायला जायलाच पाहिजे. आणि खरं तर शिवाजी महाराज हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फक्त नाव नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही आहे, ती एक भावना आहे, ती एक प्रेरणा आहे, एक शक्ती आहे गाईज. आणि ही फिल्म बघताना तुम्हाला खरंच अभिमान वाटेल की महाराष्ट्राचं कोणीतरी म्हणजे महाराष्ट्राचे जे रितेश देशमुख आहे त्यांनी खरंच फार मेहनतीतून हे एक पाऊल उचललेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केलं पाहिजे की अशा फिल्म ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या इतिहासावर फ्युचरमध्ये जेणेकरून येत राहतील, आणि मराठी जे प्रोड्युसर आहेत ते यामधून बरेच काही मोटिवेट होतील गाईज. आणि जर खरंच बघितलं तर हा जो फिल्म आहे ना गाईज, 3 तासाचा फिल्म आहे गाईज, पण अतिशय चांगल्या प्रकारे डिलिव्हरी याची झालेली आहे गाईज. आणि याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक सोबतच त्याच्यामध्ये प्रत्येकाने चांगल्या प्रकारे या फिल्मला काम केलेलं आहे. आणि शेवटी सांगताना मग ते एवढंच सांगेल की जर तुम्हाला हा फिल्म म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझा, तर यांनी काय करायचं, प्रत्येकाने लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि जर तुम्हाला खरंच हा फिल्म
आणि खरंच जर सपोज तुम्हाला महाराष्ट्राच्या मतलब शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे हा फिल्म कसा वाटला, त्यानंतर खरंच कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय शिवाजी जय भवानी लिहा आणि सपोर्ट करा मराठी चित्रपटांना, भारतीय आणि भारतातील अशा शूरवीर अशा हस्तींना शिवाजी महाराजांसारख्या. तर धन्यवाद.